बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। आज आपण एका दुःखद पण महत्त्वाच्या बातमीवर नजर टाकणार आहोत। आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेले शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री पवारांनी वनंजे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला। राज्य शासनाने शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे। अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले की राज्य सरकार वनंजे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि त्यांना सर्वतोपरी सहाय्य केले जाईल। याव्यतिरिक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहीद जवान सचिन वनंजे यांच्या पत्नीला शासकीय सेवेत नोकरी देण्याचा मानस देखील व्यक्त केला आहे। यामुळे वनंजे यांच्या कुटुंबाला भविष्यात आधार मिळेल असे त्यांनी सांगितले। भेटीदरम्यान अजित पवार यांनी शहीद जवानाच्या आई आणि इतर कुटुंबियांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। आपल्या वीर मुलाला गमावल्याचे दुःख शहीद जवानाच्या आईला अनावर झाले होते। शहीद जवान सचिन वनंजे यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। या अंत्यसंस्कारात हजारो नागरिकांनी सहभागी होऊन शहीद जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। शहीद वनंजे यांच्या पत्नीने आपल्या 8 महिन्यांच्या लहान मुलीसह त्यांना अखेरचा निरोप दिला। हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक आणि भावुक करणारे होते। राज्य सरकार शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांसोबत आहे आणि त्यांना आवश्यक असणारी सर्व मदत पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे। आजच्या बातमीत इतकेच। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा NCN न्यूज TV। धन्यवाद। थोड़े पानी मंगाओ। मोबाइल कांबळे थोडं मागे सरक यार। कांबळे दादा थोडं मागे पुण्यात कोण राहायचं? आई बाबा काय करतो? बोलो मत। डिलिव्हरी करता मोबाईल थोड्या वेळात फोन करतो फक्त 10 मिनिटात डिक्लेअर म्हणतो 10 मिनिटांनी फोन करतो। पूर्ण डिग्री M.Com फर्स्ट इयर केलं, सेकंड इयर आहे, किती सेमेस्टर आहे? लास्ट अपराध का मामलेदार तहसीलदार माझं सकाळी त्यांची 50 वडिलांच्या नावाने एक घर द्या आणि पेशंटच्या नावाने एक घर, म्हणजे वडील वेगळं दाखवा, ही वेगळं दाखवा। म्हणजे ते 2 त्या स्कीममध्ये आपला आवास योजना आहे ना, त्याच्यात ती 2 घरं त्या ठिकाणी वेगळी म्हणजे इथंच होती, परंतु ते काही जण काय करतात असं एकत्र करून त्या ठिकाणी घेतात। नंतर मग तसं चालेल ना, तर तेच ना ते होईल। आता हिला जरा ह्याच्यातनं दुःखातनं सावळू दे, त्याचं काय होतं, नाही तर मग हिला पुण्याला पाहिजे असेल। आईवडील पुण्याला असतात, आईवडील पुण्याला असतात, पुण्याला मी तिला कुठल्या तरी बँकेमध्ये हे करतो। ती B.Com तर ऑलरेडी आहेच आणि M.Comची एकच सेमिस्टर राहिली वाटतं तिची, तर तिला ती कॉम्पिटिशन केली
कॉम्प्युटरचा कोर्स देखील त्याच्यातच ते हे जे करत नोकरी करत येईल. आणि दुसरी एक आपली स्कीम आहे ती तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये तिकडनं ते सगळं 15 दिवसात येईल ते बॅटल त्याच्यात ते त्यांनी सांगितलं की ते बॅटल दाखवायचं. त्याच्यात दाखवल्यानंतर मग ते व्यवस्थितपणे अशा पद्धतीने आपल्या ओळखीचे लोक चांगली शाळा आहे, त्याला तुला पहिल्यांदा नर्सरी KG ते 8 महिन्याचं आहे, 2.5 वर्षाचं झाल्याशिवाय तिथं कुठं घेत नाही. तर पुण्यामध्ये चिकार आपल्या ओळखीच्या संस्था आहेत, पण चिकार राहणार आहे तिथनं जवळ जी संस्था असेल तिथं आपण सांगू ना, ती काय अडचणीचं नाही. तिथं पालकमंत्री सांगितल्यावर कोणी त्याचं नाही म्हणणार नाही. पण आधी तुझं स्वतःचं तू सगळं आता तुझ्या डोळ्यासमोर जे मुलगी आहे का मुलगा आहे, मुलीचं समोर डोळ्यासमोर ठेवून तुला तुझ्या पायावर उभं राहावं लागेल. ते उभं करण्याच्या आपण सर्वतोपरी तुला सहकार्य करू. दुसऱ्या काही गोष्टी आहेत ते आमचं चाललेलं आहे, पण ते झालं की मग तुला ते सांगू. तिचं माहेर कुठलं? बाजूला मग आता तुझंही लग्न झालं? त्याचं आणि छोट्याचं जॉब नसल्यामुळे त्याचं झालं, तुझं आधी धाकट्याचं झालं, मग माझं झालं, असं राहिलं. त्याला जॉब लागला. बायको काय काय नाही सर, वडील जसं ड्रायव्हरचं काम करतात तसं तू काय? मी प्रायव्हेट जॉब करतो सर. आता ॲग्रिकल्चरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भरत्या असतात आमच्या, इव्हन कृषी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक म्हणून एक पोस्ट असते, तिथं BSc ॲग्रीवाल्याला करणं. त्याच्यात तू ST असल्यामुळं तर तुला आणखी 2016पर्यंत भरती वगैरे केला होता सर. रिझल्ट वगैरे खूप लेट लागत होते ना सगळं, त्याच्यामुळं मग शेवटी जिम्मेदारी मोठा असल्यामुळं म्हणून प्रायव्हेट क्षेत्रामध्ये जॉब म्हणजे जास्त काळ तू पोलीस व्हायला निघाला, तुझं पोट आहे की ठीक आहे. मोठा मुलगा आहे ना, हे कुमारला तू काय करतो? पोलीस तुम्ही ॲग्रिकल्चर BSc ॲग्री झाला? कुठे गेले? कृषी महाविद्यालयामध्ये कुठंच आहे रे? प्रायव्हेट पाटलांचं. ते आपण चॉपर उतरवलं तर तिथं चांगलं. 2009मध्ये 8मध्ये सुरू झालं ते कॉलेज. तू कधी बाहेर पडली? 13मध्ये पासून कॉलेजची सेकंड बॅच. 13पासून तू मोकळा आहे? मध्ये काही प्रायव्हेट जॉब केलं होतं. 12 वर्ष तू काही BSc ॲग्री झाल्यावर मग तू MPSC वगैरे काय नाही केलं? कट ऑफमध्ये तू काय केलं? आर्मीची तयारी आम्ही दोघं काय आता काय BA कुठं युनिव्हर्सिटी सर. 12वी झाली कोणतरी आणि आर्मीचीच तयारी करत होतो. नंतर आर्मीमध्ये माझ्या मेडिकलमध्ये झालं नसल्यामुळे पोलीस भरतीच करतो सगळ्यात मोठं 2 नंबर. आता दोघांनी प्रयत्न केला तर सिलेक्शन यायचं झालं प्रिंटमध्ये. तो पण प्रयत्न करतो.
नाही ते घडलेलं आहे, परंतु आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहे. सरकार तुमच्या बरोबर आहे, तुम्ही काळजी करू नका. पहिल्यांदा ती घराचं लगेचच करून घ्या. घराच्या स्कीममध्ये आपल्या मस्त एक वडिलांच्या नावाने एक हिच्या नावाने त्या पद्धतीनं ते होईल. आणि मग ते बाकीचं इथे आपण करतो कसं करायचं काय करायचं. मग मी तर काय तुला फक्त कदाचित तुला आई वडील किती आहेत ना कॅमेरा काही दिवस हे करतील किंवा